हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आषाढ महिना तर आता संपत आलाय, लास्ट डे आहे आज. तर म्हटलं आता तरी तुमच्यासोबत ही कोंबडी वड्याची रेसिपी शेअर करावी. तर सगळ्यांचा समज असतो की कोंबडी वडे म्हटलं की ते नॉनव्हेज आलं किंवा ते नॉनव्हेज सोबतच खाल्लं जातं. तर असं काही नाही, ते आपण व्हेज भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर त्यासाठीची मी आज ही तुम्हाला पिठापासूनची तयारी सांगते. तर त्यासाठी मी हे 6 वाटी तांदूळ घेतले. तर एका सेम वाटीनं आपण सगळं साहित्य घेणार आहोत. तर 6 वाटी तांदूळ, 1 वाटी ज्वारी, त्यानंतर 1 वाटी गहू आणि 1 वाटी उडदाची डाळ, त्यानंतर 1 वाटी चणा डाळ. तर आपल्याला सेम वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला हे तांदूळ, गहू आणि ज्वारी हे 3 वस्तू सोडल्या तर बाकी सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मसाल्यांमध्ये मी धने घेतले, जिरं घेतलंय, बडीशोप घेतली. तर हे तिन्हीही 2-2 चमचे आहे. त्यानंतर हे 1 चमचा साधारणतः मिरे असतील आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा वगैरे मी मेथीदाणे घेतलेले आहेत. तर आता हे सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे. तर तांदूळ मी धुवून स्वच्छ आणि त्यानंतर सुकवून घेतलेले आहेत. तर आता तांदूळ, ज्वारी, गहू सोडले तर त्यानंतरचं बाकी जे साहित्य आहे ते आपण एक एक करत भाजून घेणार आहोत. तर मी प्रथम 1 वाटी चणा डाळ भाजून घेतली. त्यानंतर 1 वाटी ही उडीद डाळ भाजून घेते. आता सगळं मी पटापट दाखवते कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चणा डाळ आणि उडीद डाळ आपली भाजून झालेली आहे. त्यानंतर हे आपले मसाले मी भाजून घेते. तर धने, जिरे, बडीशोप आणि मिरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग असं. पण मेथी आपल्याला लगेच घालायची नाही आहे, कारण मेथी घातली तर त्याचा कडवटपणा फार उतरतो. त्यानंतर मी सगळं भाजून घेऊन गॅस बंद करून मग मी त्यामध्ये मेथी घातली आणि बस फक्त गरम केले आणि ते सगळं आता एकत्रित मी एका परातीमध्ये काढून घेतले. तर आता डाळी दोन्ही भाजलेत आणि फक्त मसाले भाजून घेतलेत. बाकी तांदूळ, गहू, ज्वारी आपलं तसंच आहे. तर तुम्हाला तांदूळ भाजायला वेळ नसेल, तांदूळ धुवायला वेळ नसेल तर तुम्ही ओल्या फडक्यानं वगैरे पुसून घेऊ शकता आणि पूर्णपणे फॅन खाली सुकवूनच आपल्याला ते घ्यायचे. त्यानंतर मी ते गिरणीवरून दळून आणले. तर थोडंसं जाडसर असं आपल्याला दळून आणायचे. तर त्यानंतर मी त्याच वाटीनं मी आता हे पीठ भिजवून तुम्हाला दाखवते. तर मी 6 वाट्या पीठ घेतले, आमच्या 4 जणांसाठी पुरेल इतपत. त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची, कारण त्याने कलर चेंज होईल आणि आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर 6 वाट्या पीठ असेल तर 3 वाटी मी पाणी चांगलं कडकडीत असं गरम केलं आहे आणि ते आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता पाणी तर गरम असल्यामुळे आपल्याला पिठाला लगेच हात लावता येणार नाही. तर चमच्याच्या साहाय्याने मी आधी ते सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि फक्त आता मीठ आपल्याला ह्या पिठाला हात लावता येईल इथपर्यंत ते थंड झालं की नंतर मी हात लावून ते पीठ मळून घेतले. तर त्याच पाण्यामध्ये आपलं पीठ मळून होतं. पण अगदी तुम्हाला जर थोडंसं वाटलंच की नाही होते गोळा, तर अगदी थोडासा पाण्याचा हात घेऊन गोळा करायचा आहे. त्यानंतर मध्यभागी असा खड्डा करून त्याच्या साईडने होलं करायचे. त्यानंतर मी याला हे दम देणार आहे. थोडक्यात हे निखारा गावाकडे अशा पद्धतीने केला जातो. तर मी एक कोळसा गॅसवरच गरम केला आहे. त्यानंतर तो एका पेल्यामध्ये घेऊन त्यावर अगदी चमचाभर तूप घातलेला आहे आणि बघू शकता त्याचा स्मोक जो आहे तो आपल्या या पिठाला खूप छान असा लागणार आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे 3 ते 4 तास पीठ असंच भिजत ठेवायचं. तर मी साधारणतः 1 तासभर भिजवलं होतं, कारण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. पण जेवढं आपलं पीठ भिजेल तेवढे आपले वडे अगदी हलके फुलके आणि खूप एकदम सॉफ्ट असे होतात. तर आता त्यानंतर मी ते त्यातून कोळसा वगैरे काढून घेतला आणि परत तेलाचा हात लावून मी ते पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर एक प्लॅस्टिक पेपर घेतलाय, त्याला तेल लावून आपल्याला एक छोटासा लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि तो हाताने थापून घ्यायचा आहे. तर अगदी सहज थापता येतो आणि त्यानंतर त्याला मी मध्ये होल करणार आहे. तर हे याला भोकाचे वडे पण म्हणतात. तर तुम्ही असे करू शकता किंवा सिंपल असे पुरीसारखे नुसते बनवले तरीही चालतील. आणि आता तळताना काय करायचं की आपली जी प्लास्टिकवर आपली जी थापलेली बाजू आहे ती सेम तेलामध्ये तशीच खाली टाकून आपल्याला हे वडे तेलामध्ये आणि तेलाची जी म्हणजे तेल जे आहे ते पूर्णपणे कडकडीत असं तापलेलं हवं आहे, म्हणजे तेलकट होत नाहीत वडे. आणि बघू शकता खूप छान असे आपले वडे हे फुगलेले आहेत. तर मी आता असेच बाकी सगळे वडे तळून घेतलेत आणि त्यानंतर केलेलं आहे प्लेटिंग. तर मी चिकनसोबत हे वडे सर्व केलेत. तर तुम्ही व्हेज भाजीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तर मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते. तर अगदी सॉफ्ट असा आणि म्हणजे कोणीही खाऊ शकतं. अगदी कोरडेही खूप छान लागतात. अशा टाईप आपले हे वडे बनवून रेडी आहेत.
आणि बघू शकता त्याचा म्हणजे फुगल्यामुळे पापुद्रा किती सुंदर असा सुटलेला आहे. तर ही कोंबडी वडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.